व्हायलन्स चुकीचंच आहे. व्हायलन्सचं कोणीच समर्थन करणार नाही. सदावर्तेची व्हायलन्सचं कोणीच समर्थन करत नाही. तुम्ही मगाशी मुद्दा उपस्थित केला घटनेच्या 19व्या आर्टिकल 19 नाही, त्याच्यात 19 मध्ये जे आपण म्हणतो की सगळ्यांना आपला अधिकार आहेत, कोणासोबतही तुमच्या नाव, जात, धर्म, लिंग याच्यावरती कुठलाही भेद करण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे सांगतं घटनेचं कलम. तुम्ही जो मुद्दा म्हणला, मुंबईमध्ये अशा अनेक सोसायटी आहेत जिथे मराठी माणसांना घर नाकारलं जातं. त्याच्या विरुद्ध कोणतं सदावर्ते का बोलत नाहीत किंवा कोर्टात जात नाही? मग बघा, तुम्हाला एक सांगू का की आम्ही पॉलिसी मॅटरवर काम करतो आणि सर्व अंकश बघा, बऱ्याच ठिकाणी ना व्यक्तिगत कारणावरून सुद्धा वाद केले जातात. तुम्हाला सांगतो, नाही अशा घटना तुम्हाला दाखवून घटना असतील ना, फक्त मराठी आहे म्हणून घर नाकारलं गेलंय, ऑफिस नाकारलं गेलंय. बघा, तुम्हाला मी काय सांगितलं, आज आहे ना एवढं फास्ट झालो सोशल मीडिया घेऊन, आपण केस टू केस त्याचा स्टडी होऊ शकेल. परंतु आज जे पोलिसांकडे जे आज जी माहिती आहे, तुम्हाला सांगतो ती माहिती अशी आहे की राज ठाकरेंना अचानकपणे आज सांगितलं आणि उद्या लोकांना पाठवलं. जसंच आम्ही विरोध केला तसंच राज ठाकरेच्या लोकांनी ती हिंसकता त्यांची थांबवली. आता जाऊन विनंती करायला लागलेत. म्हणजे जे हात उचलत होते ते हात जोडायला लावले ना आम्ही. हिंदुस्थान मजदूर संघाची ताकद आहे. राज ठाकरेच्या लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये, दिवसांमध्ये ज्या प्रकारे लोकांना पडताडीत केलं, बँक मॅनेजरवर हात उचलायचा प्रयत्न केला, त्यांना हिंदुस्थान मजदूर संघ आणि सदावर्ते आणि देशातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांनी मिळून ज्यावेळेस कायदेशीर आपले म्हणजे हत्यार, कायदेशीर ज्या गोष्टी म्हणतो आपण, कायदेशीर जे सोपस्कर पार पाडले, त्यावेळेस तेच मनसेचे जे काही हुल्लड मुलं आहेत त्या मुलांना काय करावं लागलं, आता म्हणायला लागलेत की आम्ही विनंती करतो तुम्ही म्हणजे भाषेचं ज्ञान घ्या. सांगायचं तात्पर्य की कायदा दाखवल्याशिवाय तुम्हाला सांगतो बऱ्याच गोष्टी वटणीवर येत नसतात. त्याच्या पुढं जाऊन मला तुम्हाला एक मुद्दा सांगायचा आहे. आता नॅशनल डोमिसाईल होता, पण नॅशनल डोमिसाईल 3 सन्माननीय न्यायमूर्तींनी सांगितलंय. भिल विरुद्ध भारत सरकार केस आहे, 2025ची सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी केलंय की नॅशनल डोमिसाईलमध्ये तुम्ही व्यवसायाच्या संदर्भानं रिस्ट्रिक्ट करू शकत नाही. आता मी जर तुम्हाला सांगतो उदाहरण, गंगा मैयाच्या कुंभासाठी पुण्यामधला माणूस वडापाव विकण्यासाठी तिथं व्यवसाय लावला होता. तो माणूस तिथं वडापावचा व्यवसाय करत होता. त्यासोबतच महाराष्ट्रातली लोक, आपली गायमाय असते, गायमाय घेऊन सुद्धा कुंभला गेले होते जवळपासच्या गावांमध्ये. तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टी देश पातळीवरल्या एकोपाच्या आहेत. या गोष्टीला वाटू नका, या गोष्टीला एकमेकामध्ये भाषेच्या नावावर तोडू नका, ज्याच्यामुळं आधीच या, आता तुम्ही मुंबई म्हणा, मी बॉम्बे म्हणतो, बॉम्बे मुंबई एकच आहे, परंतु भाषेच्या नावावर अपमानित करू नका. भाषेच्या बडेजावासाठी कुणाला तरी तुम्ही पडताडीत करू नका. त्याच्यामुळे इंडस्ट्रीज आज कुठे गेली आहे? आज तुम्ही कारणीभूत आहात राज ठाकरे. तुम्ही जास्तीत जास्त कारणीभूत आहात की इंडस्ट्रीज आज बाहेर चालल्यात. कारण तुमचे वर्तन आहे ना, वर्तन आहे मराठी हिंदी. मला सांगा, वर्कर आज सगळ्यात जास्त कुठं जायला पसंत करतंय? सुरतला जायला पसंत करतंय. एक मिनटं, सुरतमध्ये सुद्धा अशा अनेक घटना घडल्या आहेत, तिथे मनसे नाही. अल्पेश ठाकूर नावाचे जे एक तिथे होते मागे नेते, त्यांनी सुद्धा तिथे अनेक बिहारी, उत्तर प्रदेशीय कामगारांना मारलं होतं. बसच्या पस भरून तिकडनं गेल्या होत्या. मग गुजरातमध्ये कसं जातो तुम्ही म्हणतात की सुरतमध्ये तुम्हाला मी अनेक घटना आत्ता आपण बघूया, तुम्हाला दाखवतो घटना जिथे उत्तर भारतीयांना मारहाण झाली किंवा हिंदी भाषिकांना मारहाण झाली. मी काय सांगायला लागलो मुद्दा तुम्हाला सांगू, पॉलिसी राज ठाकरे नावाचा एक छोटासा राजकीय पक्ष आहे, ज्याचं न्यूसन्स व्हॅल्यू पार्लमेंटमध्ये काहीच नाही, विधानसभेमध्ये काहीच नाही, पालिकेमध्ये मला माहिती नाही. म्हणजे कोणा दखल घेण्यायोग्य इतपत सुद्धा नाही आहे राज ठाकरेचं. आज मी थेट बोलणारा माणूस आहे, म्हणजे टू द पॉईंट बोलणारा माणूस आहे मी. बिलकुल, आणि हा टू द पॉईंटच तुम्हाला बोलणं अपेक्षित आहे आज. मी तेच म्हणाल ना, म्हणजे त्या कोणतंच पॉलिटिकल न्यूसन्स असलेला माणूस आहे. आणि तो माणूस 2008ची पुनरावृत्ती करायला पाहते. परंतु आज आम्ही सांगत आहोत, 2008मध्ये दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यासारखं राज ठाकरेचं भाषण होतं. म्हणजे एकूण ते भाषण दलित पॅंथरचं भाषण आहे, परंतु दलित पॅंथरची कथनी आणि त्यांचं जे करणी दोन्ही गोष्टी सारख्या असतात. म्हणजे ते मानवाधिकारासाठी लढणारे असतात बरं का. राज ठाकरे मानवाधिकारासाठी लढत नाही आहे. मैं तुम्हें अपमानित करूंगा, तुम हमारे पैर पडो, ही त्याची चाल आहे. परंतु दलित पॅंथरची ती चाल नाही. दलित पॅंथरची रोटी कपडा मकानसाठीची लढाई, शिक्षणासाठीची लढाई. त्याच्यामुळं तुम्ही हिंदूंना काय बोलला राज ठाकरे?
तुम्ही चॅनलवाल्यांनी का चालवलं नाही? का घाबरता का तुम्ही चॅनलवाले? कशाबाबत? तुम्ही का रिॲक्शन घेतला नाही की राज ठाकरे म्हणाला की मनुष्यांच्या मलाच्या आधारे त्या आमच्या कुंभ, ज्याला आम्ही गंगा मैया म्हणतो, त्या आधारे भारत आणि चायनाची वॉल झाली असती. मला एक सांगा, हा सार्वजनिक अपमान आहे, गंगा मैयाचा अपमान आहे. मला एक सांगा, तुम्ही राज ठाकरे, तुम्हाला हे सगळं सार्वजनिकपणे हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला? राईट टू एक्सप्रेशन आहे ना. मी माझ्या श्रद्धा, माझी दैवत